नमस्कार मंडळी, मिसेस कोई ट्रॅव्हलिंग कुकिंगच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज मी तुम्हाला ना सुरमई थाली करून दाखवणार आहे. सुरमई थालीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपण बघूया. सो आपल्याला सुरमईची ग्रेव्ही आणि फ्राय करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघूया. आधी सुरमई घेतलं एक आपण अख्खी बघा, मस्तपैकी अशी सुरमई घेतली आहे. हे खोबरं आहे, हे भाजून घेतलंय आणि आता याची पावडर करून घ्यायची आपल्याला. हे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची ना पेस्ट करून घ्यायची. बघा, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. हळद घेतली आहे, आगरी कोई मसाला, मीठ, चिंच पाण्यात भिजत ठेवायची आहे. आणि हे लसूण आणि कोथिंबीर आहे ना ती बारीक ठेचून घेतली. बघा तुम्ही, लसूण आणि कोथिंबीर बारीक ठेचून घेतली. सो चला आता आपण आहे ना पहिला आहे ना आता सुरमई आहे ना व्यवस्थित धुवून कट करून घेऊ. आपली सुरमई ना व्यवस्थित कापून घेतली आपण आणि याचा आपण ग्रेव्हीसाठी पण काढले आणि फ्रायसाठी पण काढले. ग्रेव्हीसाठी आहे ना शक्यतो पोटाचा भाग घ्यायचा मच्छीच्या. तर मी ऑलरेडी काढले त्याच्यामध्ये छोटे पीस. पोटा साईडचा भाग आहे ना तो घ्यायचा. हे बघा सुरमईचा डोकं घेतलाय, पोटा साईडचा भाग घेतलाय आणि शेपटी साईडचा भाग घेतलाय. त्याची ना आपल्याला ग्रेव्ही आता सुरमई धुवून वगैरे झाले. आता आपण ग्रेव्हीला सुरुवात करूया. सो मी भांडं गरम करत ठेवलं, टोप गरम करत ठेवलं. आता याच्यामध्ये पहिलं आपलं तेल झालं. हे बघा आपण आता तेल टाकून घेतलंय. त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेतलाय ना आपण तो टाकायचा. आणि हे बघा अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची हे ना वाटून घेतलं मी मग अशी दाखवलं ना तुम्हाला. बघा पेस्ट मसाला टाकायचा. त्याच्यामध्ये एक खोबरं आहे ना हे वाटून घेतलंय. बघा खोबरं, हे खोबरं टाकूया आपण. आणि चिंच आहे ना चिंचेचं पाणी आताच टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकल्यानंतर
टाकायचं. मला जेवढी ग्रेव्ही आहे तेवढं पाणी टाकायचं. मस्त तर्री आली बघा तुम्ही. आता हे 15 ते 20 मिनिटं मस्त उकळी काढून घ्यायची याला. हे बघा अशा प्रकारे आपली ग्रेव्ही रेडी झाली. मस्त मस्त अशी ग्रेव्ही रेडी झाली आपली सुरमईची. आता आपण फिश फ्राय करण्यासाठी तुम्हाला दाखवतो. सुरमईची ग्रेव्ही रेडी झाली बघा. आपली ग्रेव्ही किती मस्त दिसते. छान तर्री पण आली ग्रेव्हीला बघा. मस्त कलर आला. आता आपण फिश फ्राय करणार आहोत. सो आता फिश फ्रायसाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा. मीठ, हे अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट ही, आणि हे लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतलाय, लिंबू, आगरी मसाला आणि हळद. आधी आहे ना आपल्याला सगळ्यात आधी आहे ना कोथिंबीर आणि लसूण हे आपण ठेचून घेतलं नाही टाकलं. ही अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट ना ती टाकायची. मीठ टाकायचं चवीनुसार. आगरी मसाला टाकायचा. हळद, लिंबू पिळून घ्यायचं. आणि आता सगळं व्यवस्थित आपल्याला असं मॅरिनेट करून द्यायचं. दोन्ही साईडने करायचं. हे बघा फिश आहे ना आपलं मॅरिनेट करून झालं. आणि आता आपल्याला हे फ्राय करायचे. मी तवा आहे ना तवा गरम करण्यासाठी ठेवला. हा तवा आता पण गरम करण्यासाठी ठेवला. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून हे बघा. आता तेल गरम झालं. आता आपण मासे याच्यामध्ये हे बघा सुरमई दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे आपली सुरमई थाली रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.